छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या 18 तारखेला होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं उपस्थित असणारे आपल्या सगळ्यांचे ज्येष्ठ वडीलधारी विश्वनाथराव गावडे, नारायणराव मोरे, नामदेवराव घोरपडे, श्री भवानी माता पॅनलचे उपस्थित असणारे श्री जय भवानी माता पॅनलचे उपस्थित असणारे प्रमुख ऋतुराज बापू दाचर, केशवराव जगताप, प्रशांत काटे, पुरुषोत्तम दादा जगताप, विश्वासराव देवकाते पाटील, अमोल पाटील, राजवर्धन शिंदे, किरण गुजर, जी.बी. गावडे वकील, नानासाहेब गावडे, संभाजीराव होळकर, विक्रम भोसले, संजय गोखरे, सचिन सातव, विश्वासराव आठवडे, रवींद्र माने, मदनराव देवकाते, दत्तोबा येळे, रणजित तावरे, अविनाश गोखले, अशोक नवले, संदीप जगताप, नितीन शेंडे, वैद्यनाथ गावडे, संदीप बांदर, विजय गालिंदे, संतोष गवार, नवनाथ बल्लाळ, रमेश मोरे, दादासाहेब माचित्रे, मिलिंद कांबळे, वसंतराव भनवट, पोपटराव निकम, कांतीलाल नाळे, राजेंद्र गावडे, दयाराम माडी, भारत पाटील गावडे, पोपटराव गावडे, कमलताई भिंगडे, माणिकराव गावडे, ज्ञानदेवराव नाळे, राहुल झारकर, दत्तात्रय देवकाते पाटील, शहाजीराव गावडे, राजेंद्र बोरकर, श्रीपती जाधव, नारायणराव धुळेकर, ॲडव्होकेट पंढरनाथ नाळे, हर्षद कोपरे, रामदास आठवडे, सतपाल गावडे, शामराव चोपडे, बाळासाहेब चरोते, बापूराव गवळी, अविनाश काळकुटे, श्री जय भवानी माता पॅनलचे उपस्थित असणारे सर्व सन्माननीय उमेदवार, माझ्या उनवडी, डोंगरेवाडी, झारगडवाडी, बांदरवाडी या सगळ्या परिसरातून आलेले, लिमटे, पिंपरी या वेगवेगळ्या भागातून आलेले बरेच सहकारी माझे इथं दिसत आहेत. त्या पंचक्रोशीतील जमलेले सर्व आपले सभासद बंधू, माळेगाव कारखान्याच्या परिसरातील उपस्थित असणारे काही माझे सहकारी, पत्रकार मित्र आणि बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, आज पहिल्यांदा खरं तर छत्रपती शिक्षण संस्थेच्या छत्रपती हायस्कूल सोनगाव इथला SSC परीक्षेचा निकाल आज 100% लागलेला. अनेक भागातले निकाल 100% लागले, सोनगावचा पण लागला. आणि त्याच्यामध्ये आपली कादंबरी माने, सृष्टी देवकाते, दिव्या ताटे या आपल्या मुलींनी 95%, 94%, 93.80 म्हणजे जवळपास 94% मार्क्स मिळवले. त्या तिन्ही आपल्या मुलींचं मी मनापासून अभिनंदन करतो. मी त्या तिघींना विचारत होतो सत्कार करत असताना की भाऊ काय होणार, तर त्याच्यातली एक जण म्हणले मी इंजिनियर होणार, एक म्हणली मी डॉक्टर होणार, दुसरी पण म्हणली इंजिनियर होणार. अशा पद्धतीनं आपल्या शेतकऱ्यांच्या मुलं मुली शिक्षण घेत आहेत. आपल्या बारामती तालुक्यामध्ये आपण शिक्षणाचं दालन उघडलेलं आहे. आज ते एका लग्नाला मी गेलेलो होतो, तिथं धाराशिव, आत्ताचा पूर्वीचा उस्मानाबाद, त्या जिल्ह्यातलं बरेच लोक आले होते. कोल्हापूरचे काही माझे सहकारी तिथं आलेले होते, कारण माझी आमदार बजरंग देसाई त्यांच्या जवळच्या लग्न ते होतं. त्यावेळेस ते सगळे म्हणत होते की तुमच्या तिथं बारामतीमध्ये तालुक्याचं ठिकाण असलं तरी खूप मोठी शिक्षणाची सोय झालेली आहे. मित्रांनो, मी इथंच थांबणार नाही. यावेळेस तुम्ही 5 वर्षाच्या करता लाखाच्या पेक्षा जास्त मताधिक्यांनी मला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवलं. महायुतीचं सरकार आलं, केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह साहेबांच्या नेतृत्वाखाली भारत सरकार उत्तम पद्धतीचं काम करत आहे. आता पाकिस्ताननी काही कुरघुड्या केल्या, त्याला तशाच तसं उत्तर देण्याचं काम आपल्या जवानांनी केलं. आणि त्याच्यातून सगळा भारत एकसंघ आहे. आपल्या सगळ्या जवानांवर त्यांचा विश्वास आहे. आणि ज्या अतिरेक्यांनी आपल्या निष्पाप पर्यटकांच्यावर हल्ला केला, त्याचा बदला हा आपण त्या बाबतीमध्ये घेतलेला आहे. आणि आतमध्ये जाऊन आपले जे रॉकेट्स आणि बाकीचे मिसाईल
त्यांनी हल्ला केलेला आपण सगळ्यांनी पाहिला. आता हे सगळं होत असताना पंतप्रधानांनी पण आपल्याला मार्गदर्शन केलं, जवानांना त्यांनी सॅल्यूट केला. परत रक्षा मंत्री राजनाथ सिंग गेलेले होते, ते बॉर्डरवर जाऊन त्यांनी त्यांचा एक जवानांचं मनोधैर्य वाढवण्याचं काम केलं. त्या सगळ्या गोष्टी चालल्या. आता हे सगळं होत असताना आपला बारामतीचा परिसर, आपला छत्रपती कारखाना हा 60% इंदापूर तालुक्यात, 40% बारामती तालुक्यामध्ये येतो. या कारखाना विश्वनाथ बुवा गावडे आणि किंवा पूर्वीच्या मान्यवरांना आठवत असेल की पूर्वीची 16 गाव, स्वर्गीय साहेबराव जाचक, माणिकराव दादा, आपल्या इथले पण श्री गावडे, तिकडे संसदचे निंबाळकर, विपुलाल, आमचे आजोबा गोविंदराव पवार, मला वाटतं राजाभाऊ गुंडे, अशा अनेक मान्यवरांनी, पद्मा बापूरावचे वडील कदम, अशा अनेक मान्यवरांनी त्या काळामध्ये एकत्र येऊन या कारखान्याची स्थापना केली आणि ती मूर्तवेळ रोवून मला वाटतं 69 वर्ष झाली. 69 ना, 59 बॉयलर पेटून 69, ते बॉयलर पेटून 69 आणि कारखाना सुरू 68 वर्ष झाली. 2 पिढ्या गेल्या, आता 3री पिढी आली आणि त्याच्यातून आपल्याला पुढे जायचं. 53 गावाचं कार्यक्षेत्र आता झालेलं, 16 गावाच्या ऐवजी. यावेळेस मतदार केंद्राची संख्या 77 केलेली आहे. थोडीशी गडबड झाली. आत्ताच मला बुवा सांगत होते की माझ्या मोतीबागेतल्या लोकांना पार लिमटेकला जावं लागतं. आता तिथं मतदार मोतीबागेमध्ये 7च दाखवलेले, पण माझ्या गुणवणीच्याही लोकांना, बांधणवाडीच्याही लोकांना लिमटेकला जावं लागतंय. असं जरा आपण सोयीचं करा असं निवडणूक अधिकाऱ्यांना सांगितलेलं होतं, पण थोडीशी गडबड झाली मी मान्य करतो. आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना त्याच्यामध्ये सकाळी 8 पासून 5 वाजेपर्यंत मतदान आहे 18 तारखेला. फार व्यवस्थित जोडणी करावी लागणार आहे. आता हे पॅनल करत असताना बापूंनी सांगितलं की राजकीय असणारे जोडे बाजूला ठेवून आपण 22,782 सभासदांचा आणि ब वर्गाच्या 324 सभासदांचा हा सगळा कारभार हा कोणाच्या हातामध्ये द्यायचा. त्यामध्ये समोर एक पॅनल झालेलं आहे, त्याच्यातल्या पण काही लोकांनी जरी नावं आली तरी आपल्या श्री जय भवानी माता पॅनलला ज्याची कपाबशी गुण आहे त्याला पाठिंबा दिलेला आहे. त्यामध्ये ब वर्गाला पण अशोकराव पाटील हे तसं एकतर्फीच निवडणूक आहे, कारण त्यांच्या विरोधात आपल्या भाऊसाहेब सपकाळचे चिरंजीव होते. कालच मी त्यांच्याकडे गेलेलो होतो, त्यांनी देखील पाठिंबा दिलेला आहे, नाव राहिलेलं आहे. अशा काही गोष्टी घडलेल्या आहेत आणि हे सगळं करत असताना मी, पृथ्वीराज बापू जाचक आणि दत्तामामा भरणे आम्ही तिघांनी पुढाकार घेतला होता. कारण दत्तामामा गेले 3 टर्मला इंदापूर तालुक्याचं प्रतिनिधित्व करतात. जनतेने त्यांच्यावर 3 वेळेला मनापासून विश्वास दाखवला. मला तर तुम्ही 8व्यांदा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये लाखाच्या पेक्षा जास्त मताधिक्याने ज्याही वेळेस तुम्ही निवडून पाठवलं, त्याच्यावर माझी पण जबाबदारी वाढली. आम्ही सगळ्यांनी बापूंशी चर्चा केली. जरी लोकसभा विधानसभेला काही झालं असलं तर ही निवडणूक प्रपंचाची निवडणूक आहे. ही निवडणूक आपल्या आर्थिक बाबीशी निगडीत अशा प्रकारची निवडणूक आहे आणि त्याकरता मागे काय झालं त्याला इथे गंगेला मिळालं. आता पहिल्यांदा आपल्याला भाव हा सोमेश्वर माळेगाव असा चांगला भाव देतो. छत्रपती कारखाना पण स्वर्गीय साहेबरावांच्या काळात, स्वर्गीय माणिकराव दादांच्या काळात, स्वर्गीय अप्पासाहेब पवार यांच्या काळात, अनेक गोलकसाहेबांच्या काळात, दत्ता भरणेंच्या काळात, पृथ्वीराज बापूंच्या काळात, अनेक मान्यवरांच्या काळामध्ये कुठलाही बाय प्रोडक्ट नसताना आपण छत्रपतीला चांगला भाव घेतला. शेजारच्या
कारखान्यांपेक्षा जास्त भाव घेतला. स्पर्धा निकोप असली पाहिजे, त्याबद्दल कुणाचं दुमत असायचं कारण नाही. पण थोडस अलीकडं आपला भाव घसरलेला आहे, मान्य करावं लागेल. आपण एक कुटुंब छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा एक परिवार आहे आपला, आणि त्याच्यामध्ये अनेक जातीची, धर्माची, पंथाची अशी सगळे लोक आपण इथं राहतो. आपली जात शेतकऱ्याची जात आहे. ज्यावेळेस उमेदवारी देत असताना मला बापूंना आणि मावांना अडचणी आल्या. त्याच्यामध्ये झारगडवाडीमध्ये अनेक लोक मागणी करत होते, आम्हाला डोरलेवाडीला प्रतिनिधित्व देता आलं नाही. 53 गावामध्ये 21 जागा आहेत, सगळ्यांना प्रतिनिधित्व देता येत नव्हतं. परंतु मी, बापूंनी आणि मामांनी ठरवलेलं आहे की मोठी जी गाव आहेत, मतदार संख्येने जास्त गाव, अशांना 2 जागा स्वीकृतच्या असतात. त्याच्यातल्या 1 जागा आम्ही बारामती तालुक्यामध्ये देणार आहे आणि 1 जागा इंदापूर तालुक्यात देणार आहे. आम्ही अशी पण चर्चा करतोय की वर्षाला तिथं डायरेक्टर द्यायचा, कार्यकारी वर्षाला करायचा का काय करायचा, ते बसून आम्ही ठरवू. त्याबद्दल काळजी करू नका. कारण डोंगरेवाडीकरांना वाटतं की राव यावेळेस आम्हाला प्रतिनिधित्व नाही. खरं आहे तुमचं. झारगडवाडीकरांना वाटतं अरे आम्हाला प्रतिनिधित्व मिळालं पण भासाळाला मिळालं, झारगडाला कुठं मिळालं, बोरकराला कुठं मिळालं, अजून वळेकराला कुठं मिळालं, महाडकाला कुठं मिळालं, गालगावकराला कुठं मिळालं. असं काही 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 वेगवेगळ्या लोकांच्या काही काही अफवा पसरवण्याचं काम झालेलं. मित्रांनो, तुम्ही माझ्या बापूंच्या, मामांच्या हातात कारखाना दिला नाही तरी माझी चूक पेटायची नाही बंद होणार. माझी चूक पेटणार, बापूची पेटणार, मामाची पेटणार. आम्हाला आमच्या चुरी नाही पेटवायच्या. आम्हाला 22,782 सभासद जे आहे, तिथं जी अडचण आलेली ती अडचण दूर करायची, आणि ती आणि खमकाळी ताकद ही श्री जय भवानी माता पॅनलमध्ये गतवर्षीमध्ये आहे. कसं तर ते असं की सहकार खात्याशी संबंध येतो. सहकार खात्याचा मी मंत्री बाबासाहेब पाटलाला केलेला, मंत्रिमंडळाशी संबंध येतो. मी ज्या बारामती तालुक्याचं प्रतिनिधित्व करतो, मामा ज्या इंदापूर तालुक्याचं प्रतिनिधित्व करतो, त्या तालुक्यातला कारखाना आम्ही जर त्या मंत्रिमंडळाला सांगितलं की आम्ही प्रतिनिधित्व करतो, आम्ही महायुतीचे घटक आहोत, आमच्या भागातल्या लोकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, इथं आम्हाला ही गोष्ट केली पाहिजे. अजून बापू चेअरमन व्हायच्या आत मी काल विमानात उतरलो. बापूंनी 2 कामं मला सांगितली. मी 2 कामं बापू गाडीत बसायच्या आत करून दिली. त्यांना तोंडावर मी कामाचा माणूस आहे हे महाराष्ट्राला माहिती, आणि त्यामुळं जरी काही बाबतीमध्ये उदवडीमध्ये पण अनेक तरी इच्छुक होते, अनेक माझे वेगवेगळ्या पांडीमध्ये पण इच्छुक होते, पिंपरीमध्ये पण सगळीकडे इच्छुक होते. मी आता सगळी नावं घेत नाही. पण आपल्याला यावेळेस तसं डायरेक्टर होण्यात काही अर्थ नव्हता. कसा तर तो असा की पृथ्वीराज बापू 5 वर्षाच्या करता चेअरमन राहणार आहे, पण त्यांनी 5 वर्षात साखर कारखान्याची गाडी वापरायची नाही. 5 वर्षात त्यांनी ड्रायव्हर कारखान्याचा वापरायचा नाही. त्यांची स्वतःची गाडी. कारखान्यात गेल्यावर फक्त जाऊन चहा प्यायचा आणि पाणी प्यायचं, नाश्ता नाही. बापू ठरले गेले. आणि बापूने एक तरी नाही, ही बाकीची 20 लोकांची त्यांची तीच गत आहे. त्यांनी तिथं चेष्टा करत नाही. त्यांच्या डेटा चालतो. मी याच्यात काही होऊन देणार नाही म्हणजे नाही. ज्यांना त्याच्यावर ज्यांना चान्स मिळाला नाही त्याला पुढच्या 5 वर्षांनी गाडी फिरवायला चान्स देतो. तर यामध्ये ज्यांना फार काटकसरीनं सगळं करायला लावलेलं आहे, हे त्यांची मोटरसायकल असेल, त्यांची गाडी असेल, ते घेऊन जातील. चहा आणि पाणी, त्यांचं पाणी, त्याच्यावरच ते मिटिंग करतील. विक्रीमध्ये साखर विक्री, मोलाचीच विक्री, जर बग्यास विक्री करायची वेळ आली तर बग्यास विक्री, किंवा कुठल्याही बाबतीमध्ये त्या सगळ्या गोष्टी बारकाईने बघतील. केंद्रातले जे काही प्रश्न असतील, एनसीडीसीचा प्रश्न आला तर तो
मी दत्ता मामा बापूंना घेऊन जाऊ दिल्लीला, त्या संदर्भामध्ये 5 वर्षात 5 व्हाईस चेअरमन करणार. 1 नंबर गटात बापू आहे, 2, 3, 4, 5, 6 या 5 गटात 1 वर्षाकरता व्हाईस चेअरमन केला जाईल. तो कुठला करायचा तो आम्ही तिघं मिळून ठरवू. त्यामध्ये कुठलाही मतभेद होणार नाही. त्याच्यात वेगवेगळ्या समाजाला प्रतिनिधित्व देण्याचा मनापासूनचा प्रयत्न आम्ही त्याच्या जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार करणार नाही. आणि हे सगळं करत असताना आपल्याला एक सूत्र ठेवावं लागेल की आपल्या सभासदांनी आपल्या कारखान्याला ऊस घालावं लागेल. जेवढं गळीत जास्त होईल तेवढा आपल्याला फायदा होईल. केंद्राच्या ज्या योजना असतील, ज्या सहकारी साखर कारखान्याला त्या राज्याकडे आल्या तर त्याच्यामध्ये पहिल्या 5 कारखान्याला त्या योजना देण्याचा प्रसंग येईल. त्यामध्ये 5 मध्ये श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचं नाव असेल. कारण अर्थ मंत्रालय माझ्याकडे, देवेंद्र फडणवीस साहेबांचे माझे चांगले संबंध आहे. एकनाथराव शिंदे साहेबांच्या बरोबर मी 2.5 वर्ष काम केलेलं आहे. आणि त्याच्यामुळं तुम्ही त्याबद्दलची काही काळजी करू नका. जिल्हा बँक आपल्या हातामध्ये, त्याच्यामध्ये दत्ता मामा आहे, अप्पासाहेब जगदाळे आहे, त्याचबरोबर आपला संभाजी वगैरे रणजित आहे, दत्तबाई आहे. त्या प्रकारे तिथली मदत दिगंबर दुर्गाडे सुनील चांदेरीला चालवून घेतली जाईल. कमीत कमी व्याज यंदा तर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने लागलेल्या कर्जाला वेळेत परतफेड केली तर 1% ऋण दिले, 9% व्याजाने पैसे दिले. 9% व्याजाने आपण नफा कमी केला. 75 कोटी नफा ठेवला. 75 कोटी 75 लाख. पण तो रिबीट साखर कारखान्याला दिला. का? तर सभासदांना डायरेक्ट इनडायरेक्ट फायदा व्हावा. मित्रांनो, अलीकडं साखर विक्री होती, भाव कमी आले आणि त्या महिन्यातला कोटा लॅप झाला तर पुन्हा 10 महिन्यांनीच तो कोटा येतो. रोज एका कोट्याचं व्याज रोज 1 रुपया वाढतं. म्हणजे 30 दिवस राहिले की 1 क्विंटलला 30 रुपये व्याज वाढतं. 10 महिने राहिले की 300 रुपये व्याज वाढतं. बाबांनो, हे फार बारकाईने बघावं लागतं. बापूंनी जी जबाबदारी घेतलेली आहे ते म्हणजे मी देणार. कालच मी बापूंच्या घरच्यांनाही भेटलो. त्यांनी पण सांगितलं 5 वर्षाच्या करता पूर्णपणे त्यांना उठलं की कारखान्याच्या करता आम्ही मुभा दिलेली. बाकीचं त्यांच्या मिसेस आणि त्यांच्या सुनबाई त्यांचे चिरंजीव बघणार आहे. त्यांनी फक्त कारखाना एक कारखाना बघायचा. बापू ठरले ना शिक्षण संस्थाच काढून टाकणार आहे. ही जनरल बॉडीचा ठराव करून एक रयतला तरी जोडणार किंवा दुसऱ्या कसला तरी जोडणार. तिथं पण फार गडबड केलेली. हे बापू आम्ही ठरवू. आणि तुम्हाला सांगू, कारण तिथं मी आता 25 कोटी 5 वर्षात द्यायचं कबूल केलं. किती? तुमच्या पेमेंट मधलं तुमच्या कारखान्यातलं ते 25 कोटी नाही. ते तुम्ही आठवड्याला अजित पवार निवडून दिलं. त्याच्या बऱ्याच गोष्टी झाल्या मोठ्या मोठ्यांच्या उद्योगपतींच्या. त्यांना मी सांगणार तुम्हाला 5 कोटी द्या, कुणाला सांगणार 2 कोटी द्या, 4 कोटी द्या, 6 म्हणतात. आणि ते मी कबूल केलेले त्याचं काय चालतं प्रचाराचा द्वारा पोहोचतानाच मी कबूल केलेलं. त्याच्यामुळं त्याची काही अडचण नाही. मी विचारत सोमेश्वरचे चेअरमन बसले. चेअरमन तुम्हाला 6 कोटी रुपये दिले गेले मध्ये जाहीर केलं होतं का? नव्हतं केलं. त्याच्याशिवाय रस्ते करून दिले गेले. त्याच्यामुळं हे नुसतं कारखाना निलामी चालवण्याकरता मदत करणार नाही. तुमचे इतर पण कामं असतात, त्यालाही मदत होणार आहे. माझ्या अलीकडं टाटाशी मी बोलतोय. आपण टाटाला आपले 35 कोटी घालतोय. टाटा 165 कोटी देतो आणि इनोव्हेशन सेंटर 200 कोटीच आपण बनवतो. त्याच्यात वर्षभरात 7,000 मुलं शिकतात. आता रत्नागिरीला आम्ही काम सुरू केलं, ठाण्यात काम सुरू केलं, संभाजीनगरला जागा फायनल केली. पुण्यात मी बहुतेक उद्या पुण्यात तिथं 300 कोटीच आहे. बीडला मी आता पालकमंत्री झालोय. तिथं मी 35 कोटी MIDC कडनं घेतले आणि 165 कोटी टाटा कडनं घेतले. तिथं काय कोर्सेस देणार आहे की जे कोर्सेस
प्रोसेस आता माझ्या राज्यामध्ये असणाऱ्या कारखानदारांना जे शिक्षण घेऊन मुलं पाहिजे तशा प्रकारचं शिक्षण तिथं दिलं जाणार, ती गरज आहे. जसं मधल्या काळात आम्ही एआयचा वापर, तुमच्यातले शिकलं सवरलेलं माहितीये, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, त्या पद्धतीनं आपल्याला आता ऊस घ्यावा लागणार. त्याचंही नियोजन आम्ही केलेलं आहे. आपल्याला शिक्षण संस्थेमध्ये जे पण बारकावे बघण्याची गरज आहे, काही गोष्टी घडल्या त्या दुरुस्त करण्याची गरज आहे, ते पण आम्ही करणार आहोत. आणि पुन्हा आपल्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याला वैभवाचे दिवस प्राप्त करायचे. काम मोठं जिकिरीचं आहे, काम मोठं कठीण आहे, काटकसर प्रचंड करावी लागणार आहे आणि प्रत्येक बाबतीमध्ये इतकं बारीक बारीक लक्ष द्यावं लागणार आहे की मी तुम्हाला सांगू शकत नाही, अशा प्रकारची ती परिस्थिती आहे. आणि मला पण आणि दत्ता मामाला पण राज्य सरकारचं उद्या समजा हार्वेस्टरचं वाट द्यायचं आहे तर ते कृषी खात्याकडे असतं. सुदैवाने ते खातं मी माणिकराव कोकाटे माझ्याच कार्यकर्त्याला दिले. त्याच्यावर तिथं ते माझं ऐकणार, त्यांनीच त्याला मंत्री केलेला, डिपार्टमेंटनी दिलेलं. त्याकरता ही जी काही खाती आहे इथं आम्ही सगळेजण जेवढा फायदा करून देता येईल तेवढा देणार आहोत. मी आता सांगितलं तशा पद्धतीनं वेगवेगळ्या योजना असतात. आजही माझ्याकडे एक टीम आलेली होती, त्याच्यामुळे मला लोकांना भेटायला थोडासा उशीर लागला, पण त्याही प्रकारे आमच्या केंद्राच्या पण खूप योजना असतात, राज्याच्या पण खूप योजना असतात, ज्या तुमच्या माझ्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या परिसराला फायद्याच्या असतील. रस्त्याच्या बद्दल असेल, इंदापूरमध्ये मामा लक्ष घालेल, बारामतीत काही राहिलेलं असेल तर मी लक्ष घालेन. आता पण अनेक तहसीलदाराशी संबंधित कामं दिली, मी ती मार्गी लावण्याच्या सूचना माझ्या स्टाफला दिलेल्या आहेत. या प्रकारे आपण पुढे जाऊया. नाराजी मनामध्ये ठेवू नका. ज्यांना आतापर्यंत संधी दिलेली आहे त्यांनी कृपा करून अंग झटकून काम करा. काही जण सांगतात दादा जरा मागा अमक्या ठिकाणी होता परंतु आता म्हणावं असं काम करत नाही, असं करू नका. त्याच्यामध्ये कुणाला वेगवेगळ्या ठिकाणी संधी मिळाली असेल, कुणाला मार्केट कमिटीमध्ये मिळाली असेल, कुणाला पंचायत समितीमध्ये मिळाली असेल, कुणाला छत्रपती सहकारी साखर कारखान्यामध्ये त्यांच्या वडिलांना व्हाईस चेअरमन म्हणून मिळाली असेल, कुणाला त्या ठिकाणी बारामती बँकेला संचालक म्हणून मिळाली असेल, कुणाला छत्रपती कारखान्याला मिळाली असेल. पण ज्यांना मिळाली नाही, माझ्या हातामध्ये अनेक संस्था आहेत, तिथं मी विचार करीन ना. खरेदी संघ आहे, दूध संघ आहे, मार्केट कमिटी आहे, बारामती बँक आहे, पीडीसीसी बँक आहे, त्याच्या संदर्भात वेगवेगळ्या संस्था आपल्याकडे आहे. मी आता पालकमंत्री आहे, त्याच्यामध्ये जिल्हा नियोजन समिती असते, इतर समित्या असतात. पण आता पुढे त्याच्यामध्ये पक्षाचे जोडे बाजूला ठेवून तुम्ही बघा, नाराचं बाजूराव गावडेकर इथं दिसत आहे, जे पी गावडे इथं दिसत आहे, मी पण इथं दिसतोय, आपण पण इथं दिसतंय. आपण सगळेजण वेगवेगळ्या विचारधारेचे आहोत, पण आपलं ध्येय एकच आहे, छत्रपती सहकारी साखर कारखान्याला ग्रेट प्रताप चांगले दिवस प्राप्त करून द्यायचे. तुझ्या कारखान्यासारखा भाव आम्हाला मिळाला पाहिजे. आमच्या लोकांना इकडच्या डोंगरेवाडी गुंडोरीला डबल सभासद आहेत, म्हणजे काही माळेगावला कळत काही छत्रपतीला कळत. त्यांना माळेगावला ऊस घातला तर जास्तीचे पैसे मिळतात, मग कशाला छत्रपतीचा घालायचा. ही जी भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे ती बापू आम्हाला काढायची आहे. आणि त्याकरता तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद, सहकार्य, पाठिंबा श्री जय भवानी माता पादल आणि तपोवशी याला पाहिजे. त्याकरता आज खरं लग्नाची तीच आहे. आज तुम्ही पटांगणात सभा घेतलेली होती, मंडप सगळा काही टाकलेला होता. पावसाच्यामुळे तुम्ही शिफ्ट केली,
त्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. पण माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की त्याला मगाशी मी अविनाश कोकणेचं नाव घेतलं वाटतं मला संभाजी तुझा अजून राग घेतलं वर्ग मित्र असतात भांडे जास्त असतात घेतलं का मला ठीक आहे. कुणाचं नाव राहिलं असलं तर नाराज होतं का बाबा मतदान करा टेबल करून लावली पैसेला मतदान करा. मित्रांनो या सगळ्या गोष्टी घडत असताना आपल्याला इतर पण काम आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे इथं सोनगावचे पण लोक आहेत. छत्रपती शिक्षण संस्थेची इमारत मी तुम्हाला माझ्या पैशाने बांधून दिली. तिथं छत्रपतीचे पैसे राजून होणार. घोरपडेंची इमारत मी तुम्हाला तिथं पुढचे वाढीव बांधकाम करून दिलं. कुठलं गिरमीचं सिद्धेश्वर निंबोडची इमारत तुम्ही पोपट आणि त्या बाकीच्याला विचारा. पहिली बांधली नंतर काही तिथं आगुजी करायची ती पुन्हा उद्धव गावडेला सांगून सगळं तिकीट केलं आणि पुन्हा चांगलं करून दिलं. त्या अर्जुन देसाईला सांगून बेलवाडीची इमारत बांधून दिली. तिकडं कळची इमारत बांधून दिली. हे सगळे पैसे छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांचे नाही. संस्था मात्र तुमची. आता आपल्याला ढोबलेवाडीची इमारत बांधायची. परवा पवार साहेबांनी पण तुमची बैठक घेतली. मला पण त्यांनी सांगितलं कारण आम्ही आता रेंजच्या पण मिटिंगला होतो आणि परवा दुसरी पण एक मिटिंग आमची BSNची झाली त्यामध्ये देखील. त्याच्यामुळं न्यू इंग्लिश स्कूल ढोबलेवाडीच्या शाळेची जागा हस्तांतरित करण्याच्या संदर्भात आणि इमारतीच्या संदर्भात हे साहेबांनी लक्ष घातलेलं आहे. मी पण त्याच्यामध्ये लक्ष घालतो. त्यामध्ये तुम्ही काही काळजी करू नका. आपण अतिशय तुमच्या ढोबलेवाडी आणि झारखंडवाडीच्या बॉर्डरवर असणाऱ्या ती वास्तू अतिशय भव्य दिव्य अशा प्रकारची बांधू ही पण मी तुम्हाला शब्द त्या ठिकाणी देतो. आपलं हे पॅनल निवडून आल्यानंतर तुम्हाला केंद्राची मदत मिळणार आहे, राज्याची मदत मिळणार आहे, जिल्हा स्तरावरची मदत मिळणार आहे, सहकार आयुक्त साखर आयुक्ताची काही परवानग्या मदत काही असते त्या पण आपल्याला झटपट मिळणार आहे. काही एक्साईज माझ्याकडेच आहे. एक्साईजचा काही प्रश्न असेल बोलासेस ते पण मी करून देईन. आणि नुसते फोनवर काम होते. मुंबईला यायचं पण कारण कारण आता गाडीच वापरायला परवानगी त्याच्यावर फोन करायचा सांगायचं. बरं आता व्हिडिओ कॉल पण करता येतो. तेच आपला VC पण करता येतं आणि त्याच्यामुळे ती कुठली अडचण नाही. तसं समोरच्या बाबतीमध्ये नाही. त्यांचं काय ते न बोललेलं बरं. त्याच्यात एक नेते झाले त्यांना आम्ही पण संधी दिलेली होती. त्यांच्या वडिलांची कारकीर्द तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे. पण आज वडिलांनी एवढं गडगंज ठेवलेलं होतं काय चिरंजीवानं देवा लावला. तुम्ही तुमच्या मनाला प्रश्न विचारा. ज्याला स्वतःचा प्रपंच करता येत नाही पोपटराव तो 22,700 किंवा 800 सभासदांचा प्रपंच करू शकत नाही. इथं आम्ही प्रमुख कोण आहे एक आहे पृथ्वीराज बापूजाचं. त्यांचा प्रपंच चांगला, त्यांचा धंदा चांगला. कालच मी गेलेलो होतो त्या भागामध्ये ते सगळं मी बघितलं. उत्तम शेती त्यांची, फळबागा उत्तम आहे, स्वच्छता चांगली आहे, व्यवसाय एकदम चोख आहे, व्यवहार चोख आहे. कुणी एक मायेचा लाल सांगावा या 73 गावातला किंवा इंदापूर बारामती तालुक्यातला की आमचे पैसे बापूंनी ठेवलेत आणि बुडवले. ज्याला आत्ता राजकारण सोडून दे आणि बोलते आहे का. तसं अजित पवारचा पण माझा धंदा आणि माझं सगळं कसं चाललंय चांगलं चाललंय. माझ्या आजोबाच्या पुण्यानं, माझ्या बापाच्या पुण्यानं, माझ्या चुलत्याच्या पुण्यानं काय करायचं खरं. पहिल्यांदा तुम्ही साहेबांनी दिलेला उमेदवार म्हणून तुम्ही मला खासदार केलं. त्या अजित पवारचं काम बघून केलं नव्हतं. नंतर त्याला त्याचं काम दाखवावं लागलं. आणि दत्ता मामाचं तर न सांगितलेलं बरं. आमच्या दोघांचं एकत्र केलं तर त्याच्या पुढे कधी आहे एवढं त्याचं
कालच आम्हाला सांगितलं तिथं हा बंगला केलाय, तिथं ती बंगला केलाय, आता इंदापूरचं घर काढत यायचं, तिथं बंगला बांधायचा. कष्टाने केलं, त्याच्या चुलत्यांनी, त्याच्या वडिलांनी, त्याच्या परिवाराने काय निर्णय घेतली. बुवा आणि मी, मला वाटतं त्यावेळेस नानासाहेब तुम्ही पण डायरेक्टर होता आमच्या बरोबर, आणि चोपडे भाऊ होते आणि बापूराव यादव होते. अहो एवढं बारकाईने पंढरनाथ आबा किंवा आमचे बर्ले भाऊ, सगळी लोक, पोपटराव निंबाळकर, विठ्ठलराव निंबाळकर, कितीतरी मी मान्यवरांची नावं घेईन, ओळखतोय स्वतः. आम्ही बघायचो, आमदार होते तरी पहिल्यांदा शेती, त्याच्यानंतर लोक, नंतर ती ग्रुप सबसिडी, नंतर बँक, नंतर जेवण केल्यावर दुपारी 4 वाजता कारखाना, मग 9-10 वाजेपर्यंत कारखाना होतं की नाही. सगळे त्यांचे धंदे उत्तम, एमआयडीसी मध्ये हॉटेल बिटेल काढलं की नाही, जागा वेगवेगळ्या ठिकाणी घेतल्या की नाही. ज्या आज त्यांच्या मोठ्या चिरंजीवांचं काय, मी 2-3 दिवसापूर्वी पेपरला वाचलं, गुन्हा दाखल, काही शिक्षा झाली झाली की नाही. त्याच्यामध्ये कितीतरी लोकांचे पैसे दुसऱ्याचे कुणाचे काही केलं असं काहीतरी वाचलं बाबा. कारण जो माणूस स्वतःचा प्रपंच नीट करू शकत नाही, तो तुमचा आमचा प्रपंच काय नीट करणार आहे. आणि माझा स्वभाव असा आहे, माझं जर कुठं चुकलं तर मी कबूल करतो, भाऊ माझं चुकलं, मी दुरुस्त करणार. सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन तिथं बसलाय, विचारा. राजवर्धन तिथं बसला, विचारा त्याला. ज्यावेळेस अडचणीत आला, मी लोकांना सांगितलं द्या निघून, त्याच्यामध्ये मी कारखाना जागेवर आणला की नाही, आम्ही बोलतो तसं वागतो की नाही. आता तर मी एकटा नाहीये, तिथं मी एकटा होतो, आता माझ्या बरोबर बापू आहे, माझ्या बरोबर मामा आहे. त्याच्यामुळं मी इतका अधिकारवाणीनं बोलतो, त्याच्यामुळे मी आवाज काढून बोलतो, मी ठणकावून सांगतो. आणि हे तुमच्या हातात आहे. तुम्हाला आता आपलं पूर्वीचं वैभव पुन्हा प्राप्त करून द्यायचं असेल, आणि ज्या तुमच्या माझ्या मुली आज 90, 95, 94, 93% मार्क्स मिळवत आहेत, त्यांचं भवितव्य उज्ज्वल करायचं असेल तर इथं आर्थिक सुबत्ता आली पाहिजे. या 73 गावात आर्थिक सुबत्ता आणायची असेल तर आपल्याला बापूंच्या नेतृत्वाखालचं श्री जय भवानी माता पॅनल हे त्या ठिकाणी निवडून दिलं पाहिजे. त्या तपशिलात मुली त्या ठिकाणी मारली पाहिजे. आणि म्हणून या गावात ज्यावेळेस कुणाला दिलं, काय दिलं, कृपा करून ती नाराजी मनामध्ये ठेवू नका. मी मगाशी सांगितलेलं आहे, कुठला दुरुस्त करायचं ते दुरुस्त करू. बाकीच्या ठिकाणी मामा तिकडचं कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करीत, मी इकडच्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करीत, बापू कारखाना चांगला चालवण्याचा प्रयत्न करतील. आणि आम्ही मनापासून येतो, हे काही वरवरचं नाही. आपलं सगळ्यांचं उद्या आपल्याला एआयचा कार्यक्रम राबवायचा आहे. हे आता जेवढं पाणी तुमच्या उसाला लागतं त्या पाण्यात 50% बचत करायची, खतात 50% बचत करायची. चांगलं बियाणं तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचं. कुठलं बियाणं तुमचं चोपड जमीन असेल तर कुठली व्हरायटी लावायची, मुरबाड असेल तर कुठली व्हरायटी लावायची, चांगली कसदार असेल तर कुठली व्हरायटी लावायची. तारीख वार ऊस तोडला जाईल. शेरबनचा खोडवा असेल, शेरबनचा असला तरी खोडवं जेव्हा तुटायचा तेव्हा सुटेल. अजित पवारचा असला तरी तेव्हा सुटेल, दत्ता भरलेचा असला तरी तेव्हा सुटेल, त्या वीज डायरेक्टरचा असला तरी तेव्हा सुटेल. त्याच्यामुळं कुठलाही, आणि मी आता तुम्हाला सांगतो, त्याच्यात जे कामगार आहेत, जे अधिकारी आहेत, सही केल्यावर इकडं तिकडं फिरत बसायचं नाही. कारखान्यात कामच करायचं, भोंगा वाजला की घरी जायचं, मध्ये इकडं तिकडं अजिबात चालणार नाही. अशी शिस्त तिथं लावली जाईल. त्या प्रकारे सगळं, कारण एकदा चेअरमननी सुरुवात केली की पार ते शिपायापर्यंत येतं आणि सगळ्यांच्यात ते परक्युलेट होतं. चेअरमननी सुरुवात केली की आपोआप व्हाईसचेअरवर परिणाम होतो, संचालक बोर्डावर परिणाम होतो. एमडीलाही वागतो, चेअरमनच असा वागतो तर आपण कसं वागलं पाहिजे. मग तो शेतकी अधिकारी असेल, तो चीफ अकाउंटंट असेल, चीफ इंजिनियर असेल, चीफ केमिस्ट असेल,
स्टेट डेव्हलपमेंट ऑफिसर असेल, ते सगळे कोजनचा इन्चार्ज असेल, जे कुणी असेल ते सगळे आपल्याला बघा. पूर्वी आपण कारखान्यावर जायचो त्यावेळेस तिथं जो कारखान्यामध्ये आता माळेगावला गेलं, छत्रपती सोमेश्वरला गेलं की तिथं ग्रीनरी सगळं व्यवस्थित, तसं आता इथं दिसत नाही. कदाचित तो पुलाचं काम चाललेलं आहे, वायडिंग चाललेलं आहे, शेरपुलाचं काम पण तिथं होत आहे, त्या असतील. पण तिथं बाकीच्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित पार पाडण्याच्या करता आपल्याला तिथलं ते शॉपिंग सेंटर आहे ते पण तिथं काही निर्णय घ्यावे लागतील, बऱ्याच गोष्टी करायच्या. काल परवाच आम्ही चर्चा केली, काही ठिकाणी मोजणी आपल्याला करावी लागणार. जर छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या हद्दीमध्ये अजित पवारांनी अतिक्रमण केलं असेल तर ते काढावं लागेल. ते चालणार नाही, अजित पवारांचं खपून घेतलं जाणार नाही. अजित पवार त्या जगाचा कारखाना एक कारखाना, या सगळ्या गोष्टी डोंबिवलीकरांनो, तांदळवाडीकरांनो, पुरवठीकरांनो, लिमटे-पिंपरीकरांनो, माझ्या वेगवेगळ्या पातळीतल्या लोकांनो, सगळ्यांनो ते करावं लागेल. तिकडे कताळपट्टा उतर आहे रे, म्हणतो माझं बोलत चाललंय. आता त्याच्यामुळे कताळपट्ट्यात सकाळीच येणारे मतदार तिथं भेटवा. माझं मतदार कताळपट्ट्यात येणारच. आणि आज अशोक कुठे होतं, अशोक काय अरे अशोक पाटील त्याला आता दाखवतो. माझ्याकडे 5 मत येतात तर त्यामध्ये या पद्धतीचं आहे. तर त्याच्यावर बाबांनो लाईटली घेऊ नका. जसं सोमेश्वरला पुन्हा बाहेर काढलं तसं आपल्या नावातच श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना आहे. म्हणजे शिवाजी नाव होतं पण ते काही कारणानिमित्त आपल्याला कमी करावं लागलं. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा तो कारखाना. 18 पगड जाती 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केलेल्या रयतेच्या राजाच्या नावाचा कारखाना आहे. त्याला पुन्हा आपल्याला पूर्वीचे दिवस दाखवायचे. आणि माझी तुम्हाला विनंती, मी जरी एवढा अधिकारवाणीने बोलत असेल तरी तुमचा जो काही मागचा अनुभव असेल, तुम्हाला काही वेगळ्या कल्पना असतील मनामध्ये, तर त्या पण तुम्ही बापूंना सांगितल्या किंवा बोर्डाला सांगितल्या तर त्याचा आम्ही स्वीकार करू. मला सांगा, आमच्या दत्ताबाबाला सांगा. आणि काही तसं आम्हीच सर्व गुण संपन्न आहे, आम्हाला फार अकल आहे असा माझा दावा नाही. कदाचित एखादं ज्ञान आमच्यापेक्षा तुमच्याकडे कुणाकडे जास्त असू शकतं, त्याबद्दल दुर्मत नाही. पण ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि म्हणून आपली छत्रपती शिक्षण संस्था, आपला छत्रपती सहकारी साखर कारखाना या पंचवार्षिक 2025 ते 2030च्या या निवडणुकीच्या निमित्तानं यंदा पाणी पण बरं आहे. आता मला सांगितलं दादा हा फाटा नीट करा, तो फाटा नीट करा. त्याही संदर्भामध्ये हे सगळं करायचं म्हटलं तर समोरच्या पॅनलचं कोणी करू शकतो. आमचं काही नाही, आमचं काही संबंध नाही. तशा पद्धतीनं मी दत्ताभाऊ सांगू शकत नाही. कॅनॉल मी त्याच वेळेस सांगितलं, डावा कालवा सोडला तो पाऊस सुरू होईपर्यंत चालू ठेवणार आहे. आता पण मी तुम्हाला सांगतो, आज नीरा डावा कालवा त्याच्यामध्ये आपल्या इथं जो काही पाणी साठा आहे तो 8.27 TMCचा आहे. आणि गेल्या वर्षी तो पाणी साठा 6.28 TMCचा होता. म्हणजे मी उजवा आणि डावा दोन्ही मिळून सांगतो, त्याच्यामुळे आपल्याकडे पाणी आहे. पण ते आपला थाटी उशिरा सुटतात कारण भरणं वाढलेलं आहे. भरणं बारमाही किती लोकांचं आहे, बाकीचे किती लोक काढतात ते तुम्हाला माहिती. तुम्हाला 3, 5, 7.5 लाईट माफ केलेली आहे, पण पैसे आम्ही तिजोरीत 20,000 कोटी रुपये भरतो. महिलांना मी आज एका ठिकाणी जेवायला गेलो होतो, 4 महिला तिथं आल्या, दादा आम्हाला फोटो काढायचा. मी त्या लाडक्या बहिणीचं विचारलं तुम्हाला पैसे मिळतात का? दर महिन्याला 1,500 रुपये मिळतात. 2.5 कोटी महिलांना वर्षाला 45,000 कोटी रुपये त्या ठिकाणी वाटतो. आम्हाला आरोप केला माझ्यावर, देवेंद्रजींच्यावर, एकनाथरावांवर, हे निवडून आल्यावर बंद करतील. आम्ही सांगितलं आम्ही बंद करणार नाही.
त्याच्यामुळे या 2 योजना चालवत असताना मला 7,20,00,000 अर्थसंकल्पात 65,000 कोटी रुपये बाजूला काढून ठेवावे लागतात. पण परवा नीती आयोगाचे लोक आलेले होते दिल्लीवरून. त्यांनी आमच्या बरोबर चर्चा केली आणि जाताना त्यांनी प्रेसला सांगितलं की महाराष्ट्र राज्य सरकारने जे काही आर्थिक नियोजन केलेलं आहे ते योग्य केलेलं आहे. हे नीती आयोगाने मान्य केले. आम्ही राज्याचा कारभार करणारी माणसं आणि त्याच्यामुळं हे आम्हाला अवघड नाही. तुम्ही म्हणाल अवघड नाही तर मग कशाला भाव कमी दिला. त्यावेळेस मला वाटायचं की हे करतील, मामाला वाटायचं हे करतील आणि त्यामध्ये आमचं दुर्लक्ष झालं. त्याचा फटका मलाही बसला, आमच्या गिरीश बलवंतांनाही बसला, आमच्या सुखदेव देवकरालाही बसला. कुठं गेला आमच्या खताळांना पण बसला, आमच्या झारगडांना पण बसला, आमच्या बलवंतांना पण बसला. बसला ना, तर सगळ्यांना बसला. तर तो आता बसून द्यायचा नाही. जशी सोमेश्वरची जबाबदारी घेतलेली होती तशी आम्ही तिघांनी घेतलेली आहे आणि त्याकरता आमच्या तिघांच्यावर विश्वास ठेवून माझ्या 6 नंबर गटातल्या 5 नंबरची पण काही आहे. 5 नंबर 6 नंबर गटातलं आपल्या बारामती तालुक्याची जबाबदारी जास्त आहे. आम्ही साधारण 21 उमेदवार देत असताना 1000 मागे 1 उमेदवार देण्याचा प्रयत्न केला. आपल्या बारामतीमध्ये 7,000 वर काही मत आहे, त्याच्यावर 7 उमेदवार दिले. तिकडच्या भागामध्ये साधारण तेवढे मत आहेत, म्हणजे 15,000 मत आहेत, 14 उमेदवार दिले. पण 14 उमेदवार देताना चेअरमनशिप तिकडे दिली. त्याच्यावर चेअरमनशिप भारीच मोठी असते. जसं मुख्यमंत्री पद असलं की सगळं त्यांच्या हातातच असतं, तशा पद्धतीचं आहे. तर आपण काळजी करू नका. ज्या गावांना बापू मी तुमच्या देखील बोलला जो तुमच्या देखील सांगतो, उद्या भरती करण्याचा प्रसंग आला तर त्या गावात प्रतिनिधित्व नसेल आणि मतदारांची संख्या बरी असेल तर आपण त्याही गावांना प्रतिनिधित्व त्यावेळेस देऊ. मतदारांची संख्या त्या प्रमाणात असली पाहिजे. ते पण आम्ही तुमच्या देखील मान्य त्या ठिकाणी करतो. या प्रकारे आता कारखान्याची ऍडव्हान्स द्यायला सुरुवात झाली. माळेगाव देतोय, सोमेश्वर देतोय. आपल्याला आता फार लवकर हे 18ला निकाल लागला, 19ला मतमोजणी झाली की लगेच चेअरमन निवड, व्हाईस चेअरमन निवड करायला लावणार. लगेचच कामाला यांना सुरुवात करायला लागणार आणि अजिबात 20च्या 20 कार्यक्रमांनी कुठंही हे मालक आहे, तुम्ही विश्वस्त म्हणून चालले, तुम्ही मालक आहे, सभासद मालक आहे. त्याच्यावर सभासदांचा मान सन्मान, त्यांचा रिस्पेक्ट हा ठेवला गेलाच पाहिजे. वडीलधारी आला तर वडीलकीच्या नात्याने जी आपली मराठी संस्कृती आहे, जो आपला महाराष्ट्राची शिकवण आहे, त्या पद्धतीनं तुम्ही सगळ्यांनी वागलं पाहिजे. तुम्ही कुठलाही वेडवाकडं वागता कामा नये, टाकाटाकी करता कामा नये. समजलं ना? त्या पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना काम करावं लागेल आणि त्याच्यामुळं ज्यांना उमेदवाऱ्या दिल्या नाही त्यांना हे सहन होणार नाही म्हणून दिल्या. म्हणजे टाकाटाकी नाही, चहावर भागवायचं, आपल्या गाडीनं जायचं, गेस्ट हाऊस तर वापरायचंच नाही. आपली मीटिंग पण इथं ना, साखर विक्री पुण्यात का इथं साखर विक्री इथं पुण्यात, बाजार पुण्यात नाही. काय सभासद वैजनाथ गावडे माजी संचालक आले, कारखाना सुरू असेल माझी वंचन तर त्यांना 1 ग्लास उसाचा रस द्यायचा, त्यांचा अपमान करायचा नाही, त्याचा मान त्यांना ठेवायचा. अरे सभासदाला भाव द्यायचा, काय तुमच्या अपमान झाला बघ.
झारखंड माझा सांगतोय चहा पाणी नको, भाव द्या, बरोबर ना? आणि महिन्याला कामगारांचं पेमेंट करा, म्हणजे आर्थिक शिस्त राहा. या गोष्टी बाबत आपल्याला करायच्या. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की आता आम्हाला संसदला सांगता सगळं जायचंय. आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल मी सगळ्यांना धन्यवाद देतो. आपलं सगळ्यांचं स्वागत देखील करतो. पुन्हा एकदा माझ्या 21च्या 21 उमेदवारांच्या वतीनं, मामांच्या, बापूंच्या आणि माझ्या वतीनं श्री जय भवानी माता प्रेझेंटच्या एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.